पश्चिम महाराष्ट्राचा ऊस शेतकरी आज ताठमानेनं जगतोय आणि आज सकाळी तुमच्या चहामध्ये परवडणारी साखर होती याच्या मागं आहे 100 वर्षापूर्वी एका केरळच्या स्त्रीनं लावलेला शोध। त्यावेळी देशातील साखर उद्योग मोडकळीस आला होता। कोट्यावधी शेतकऱ्यांचं जीवन धोक्यात होतं। इंग्रजांना देखील हा प्रश्न सोडवता आला नाही आणि त्यावेळी एक केरळी स्त्री एकटी एका प्रयोगशाळेत मायक्रोस्कोप समोर बसली, जिचं नाव होतं जानकी अम्माल। सन 1897 जानकीचा जन्म केरळमध्ये झाला। त्यावेळी मुलींचं आयुष्य अगदी ठरलेलं होतं, लहानपण, लग्न आणि संसार। पण जानकीच्या घरी हवा वेगळीच होती। वडील सुशिक्षित होते, विचारी होते। त्यांनी जानकीला थांबवलं नाही आणि जानकी थांबणाऱ्यापैकी नव्हतीच। ती फुलं गोळा करायची, पानं वह्यांमध्ये ठेवायची। ती प्रश्न विचारायची की ही झाडं उन्हाळ्यात कसं काय बरं जगतात? या फुलाला 5 पाकळ्या आणि त्या फुलाला 8 पाकळ्या कसं काय? पण याची उत्तरं कोणाकडेच नव्हती आणि त्यामुळे ही प्रश्न जानकीला जास्तच आकर्षित करायची। हुशारीच्या जोरावर तिला अमेरिकेची स्कॉलरशिप मिळाली, मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये। विचार करा, एक भारतीय मुलगी 1920चं दशक, एकटी समुद्र पार करून परदेशात शिकायला जाते। त्यावेळी हे स्वप्नातही येणं कठीण होतं। मिशिगनमध्ये ती एकटी भारतीय होती, बऱ्याचदा एकटी स्त्री आणि कधी कधी दोन्ही। पण ती डगमगली नाही। 1931 साली तिनं बॉटनीमध्ये PhD मिळवली। जानकी भारतात परतली, कोइंबतूरच्या ऊस संशोधन केंद्रात रुजू झाली आणि तिथे तिला दिसलं एक भयंकर संकट। भारतात ऊस पिकवला जायचा। कोट्यावधी शेतकरी, व्यापारी, कामगार या सर्वांचं जगणं त्यावरच अवलंबून होतं। भारतातील देशी ऊसाच्या जाती कमकुवत होत्या, वाऱ्यानं मोडायच्या, रोगानं नष्ट व्हायच्या। उत्पादन कमी होतं आणि नुकसान जास्त होतं। इंग्रजांनी यावर उपाय करायचा प्रयत्न केला। त्यांनी परदेशातून काही ऊसाच्या जाती आणल्या, पण त्यात साखरेचं प्रमाण खूपच कमी होतं। त्यामुळे साखर कारखाने चालवणं परवडत नव्हतं। म्हणजे भारत दोन्ही बाजूंनी अडकला होता। देशी ऊस गोड होता पण कमकुवत होता आणि परदेशी ऊस मजबूत होता पण कमी गोड होता। या देशी आणि परदेशी दोन्ही जातींना एकत्र करता येईल का? शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले, पण त्यांना अपयश आलं। पुन्हा प्रयत्न केले, पुन्हा अपयश आलं। वर्षानुवर्षे, दशकानुदशके अपयश येत राहिलं, कारण खरी समस्या कोणाला समजलीच नव्हती। जानकीला समजली। ती मायक्रोस्कोप समोर बसली आणि तिने क्रोमोझोम्स मोजायला सुरुवात केली। हे क्रोमोझोम म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगतो, प्रत्येक सजीवाच्या प्रत्येक पेशीत एक नकाशा असतो। त्यामध्ये हे झाड कसं दिसेल, किती गोड असेल, किती मजबूत असेल, हे सर्व लिहिलेलं असतं। तो नकाशा म्हणजेच क्रोमोझोम। जानकीला आढळलं की वेगवेगळ्या ऊसाच्या जातींमध्ये क्रोमोझोम्सचा नंबर वेगळा वेगळा आहे। कुणामध्ये 40, कुणामध्ये 80, कुणामध्ये 100 पेक्षा जास्त क्रोमोझोम्स आहेत। त्यामुळे या जातींना जेव्हा आपण एकत्र आणायचा प्रयत्न करतो तेव्हा ते क्रोमोझोम्स जुळत नाहीत। जसं वेगवेगळ्या साईजच्या कुलपांना एकच चावी लावण्याचा प्रयत्न करावा, तशीच ही गत होती। सर्व शास्त्रज्ञ इथेच अडकले होते आणि जानकीने मार्ग शोधला। तिनं एक क्रांतिकारी तंत्र वापरलं, ज्याचं नाव आहे पॉलीप्लॉइड हायब्रिडायझेशन। म्हणजेच क्रोमोझोम्सची संख्या स्वतः बदलायची, 2 जातींचे नकाशे जुळवायचे आणि मग त्यांना एकत्र करायचं। पण ती एकत्र कोणाला करणार होती? एक होता ऊस, भारतीय ऊस, गोड पण कमकुवत, आणि दुसरं रस्त्याच्या कडेला वाढणारं रानटी गवत। हे रस्त्याकडेचं गवत कुणीही वापरत नव्हतं। शास्त्रज्ञ तर त्याला डुंकूनही पाहत नव्हते आणि शेतकरी त्याला तण म्हणून उपटून फेकत होते। जानकीने त्यात जगण्याची ताकद पाहिली। त्या रानटी गवताने शेकडो वर्ष उन्हाळा, पावसाळा, दुष्काळ सर्व काही सहन केलं होतं। रोग त्याला स्पर्शही करत नव्हतं। ते झाड टिकाऊ होतं,
एका योद्ध्यासारखं. जानकीने त्या योद्ध्याला आणि गोड उसाला एकत्र केलं. वर्षांच्या मेहनतीनंतर महिनोन महिने मायक्रोस्कोप समोर बसून हजारो प्रयोग करून शेवटी जानकीने यश मिळवलं. नवीन ऊसाच्या जाती तयार झाल्या, ज्या गोड होत्या भारतीय ऊसासारख्या आणि मजबूत होत्या रानटी गवतांसारख्या. भारतीय हवामानाशी जुळलेल्या या जाती संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या. ऊसाचं उत्पादन वाढलं, साखर कारखाने वाढू लागले आणि कोट्यावधी शेतकऱ्यांचं जीवन बदलू लागलं. आणि ते रस्त्यावरचं तण, ज्याला सगळे तुडवून चालले होते, ते भारतीय ऊस शेतीचा आधारस्तंभ बनलं. जानकीला ओळख मिळाली, पण उशिरा. 1977 साली तिला पद्मश्री मिळालं. त्यावेळी तिचं वय होतं 79 वर्ष. जानकी अम्माल यांनी आपल्याला एक धडा दिला. उत्तर नेहमीच दूर नसतं, कधी कधी ते रस्त्याच्या कडेलाही उगवलेलं असतं. फक्त ते पाहण्यासाठी प्रशिक्षित डोळे लागतात आणि त्याची किंमत ओळखण्यासाठी धाडसी मन लागतं. पुढच्या वेळी चहामध्ये साखर घालाल तेव्हा एक क्षण थांबा. त्या गोडव्यात जानकी अम्माल आहेत. तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि अशाच स्टोरीज ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.